Good morning, all. Welcome to BK. Okay, now we will start next chapter, semiconductor. So, 4 to 5 marks, most important. Okay, we know that semiconductor means काय a device which is amount of a device which has medium amount of conductivity. So आपल्याला माहिती, first upon energy gap, we know that energy gap. Okay, so energy gap काय असतो, कंडक्शन अँड कोव्हॅलंट बॉन्डमधला जो गॅप असतो त्याला काय म्हणतात, कोव्हॅलंट एनर्जी गॅप. ओके, व्हॅलन्स बँड अँड कोव्हॅलंट बँड. सो यांच्यातला जो गॅप असतो त्याला म्हणतात एनर्जी गॅप, राईट. सो हा एनर्जी गॅप मोस्ट ऑफ इन्सुलेटरमधला मॅक्झिमम असतो, राईट. अँड देन सेमीकंडक्टरमधला मिनिमम असतो. ओके, अँड देन सर्वात कमी जो असतो तो कंडक्टर्समधला, कोव्हॅलंट बँड अँड व्हॅलन्स बँड. सो यांच्यातला गॅपला काय म्हणतात, एनर्जी गॅप. सो वी नो दॅट इन्सुलेटर्स, सेमीकंडक्टर्स अँड कंडक्टर्स. सो इन्सुलेटर मीन्स काय, 1 to 10 जे लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स लागतात, यू नो दॅट. स्टेबल होण्यासाठी त्याला इलेक्ट्रॉन्स लागतात 8. सो प्रत्येक 8 इलेक्ट्रॉन्स लागण्यासाठी त्याला स्टेबल होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन्स लागतात. आणि देन 8 इलेक्ट्रॉन्स एक तर तो डोनेट करतो या ॲक्सेप्ट करतो. ओके, सो 1 2 1 2 3 4 5 6 7 8, राईट. लास्ट शेलमध्ये शेल्स किती असतात, 4, K L M N N. सो लास्ट शेलमध्ये त्याला स्टेबल होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन्सची गरज असते, राईट. सो 8 इलेक्ट्रॉन्स फर्स्ट ऑफ ऑन 1 2 3 हे त्यांना कोणीही 5 6 7 इलेक्ट्रॉन्स देत नाही. सो ते हे काय करतात, त्यांचे जे लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात ते डोनेट करतात, राईट. आणि देन 5 6 7 हे एवढे 5 6 7 इलेक्ट्रॉन्स देऊ तर नाही शकत. सो यांना मिनिमम याला कितीची गरज असते, 3, याला कितीची गरज असते, 2, आणि याला 1. सो हे काय करतात, कोणाकडनंही ॲक्सेप्ट करतात. सो याला डोनर पण म्हणतात आणि याला ॲक्सेप्टर पण म्हणतात. अँड देन 4 हा असा असतो की तो डोनेट पण करत नाही, देन ॲक्सेप्ट पण. सो याला म्हणतात सेमीकंडक्टर. ज्याच्या लास्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात त्याला म्हणतात सेमीकंडक्टर. अँड देन जे डोनेट करतात त्यांना कंडक्टर म्हणतात आणि जे ॲक्सेप्ट करतात त्यांना इन्सुलेटर्स म्हणतात. सो राईट नाऊ सेमीकंडक्टर इज डिफाईन्ड ॲज a device which has medium amount of conductivity. Medium amount of conductivity. Medium amount of conductivity. Okay.
Next, there are two types. There are two types. For example, घ्या silicon, germanium. For example, silicon and germanium. Next, types of semiconductor. Just 2 marks ला definition येते. Next, types of semiconductor. And then त्याचं first type आहे intrinsic semiconductor. टू या 3 मार्क्सला विचारलं जातं. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. Intrinsic semiconductor is defined as which is in pure form called as intrinsic semiconductor. जी प्युअर फॉर्ममध्ये असतात सो त्यांना म्हणतात इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके. Then next, second, extrinsic semiconductor. Second type, extrinsic semiconductor. ओके. हे प्युअर फॉर्ममध्ये असतात अँड देन हे इम्प्युअर फॉर्ममध्ये असतात लाईक जर्मेनियम. ओके. देन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज डिफाईन्ड ॲज which is in impure form it's called as extrinsic semiconductor. It's called as extrinsic semiconductor. Impurities first trivalent impurity. For example, trivalent impurity. Second pentavalent impurity. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. ओके. जे सेमीकंडक्टरचे 2 टाइप्स आहे, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. जे सबस्टन्स जे काही आहे ते प्युअर फॉर्ममध्ये असतात सो त्यांना काय म्हणतात इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. अँड जे इम्प्युअरमध्ये असतात त्यांना काय म्हणतात एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके. याचं एक एक्झाम्पल, आपलं मोबाईलचं कनेक्टेड असतं चार्जर अँड देन त्याची कॉर्ड असते. ओके. सो आपण चार्जर कनेक्ट केल्यानंतर त्याच्या चार्जरमधून जे पास होतात इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, सो आपण कुठेही याला टच केल्यावर आपल्याला करंट बसत नाही. बट ट्राय तर करू नका घरी. बट जेव्हा आपल्या टंगला जिभला जर इन केस टच झालं तर जस्ट शॉक टाईप होतं. ओके. असं ट्राय करू नका. एका स्टुडंटने जस्ट ट्राय केलं होतं अँड देन त्याची टंग त्याला बोलता वगैरे येत नव्हतं. सो जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगते. मग ते बेस्ट एक्झाम्पल काय आहे जर इम्प्युअरमध्ये अँड देन इम्प्युरिटी. ओके. ठीक आहे. नेक्स्ट एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे टाईप्स. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे टाईप त्याच्यामध्ये फर्स्ट आहे P टाइप, मोस्ट इम्पॉर्टंट P टाइप. अँड सेकंड आहे N टाइप. P टाइप अँड N टाइप. हेडिंग टाका. देर आर 2 टाइप्स ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर.
त्याच्यामध्ये फर्स्ट पी टाईप सेमीकंडक्टर. पी टाईप सेमीकंडक्टर जो की ट्रायव्हॅलंट असतो. ओके, सो 3 मार्क्सला येऊ शकतं. फर्स्ट पी टाईप. इट्स अ बेस्ट एक्झाम्पल घेऊया, सिलिकॉन. ड्रॉ द डायग्राम प्लीज. येस. ओके, ड्रॉ कर डायग्राम. पी टाईप सेमीकंडक्टर लिहून घे राईट नाव. पी टाईप सेमीकंडक्टर, पी टाईप सेमीकंडक्टर whole are HOLE, whole are majority, whole are majority and electrons are minority. Charge carriers. ओके, त्याच्या खाली ट्रायव्हॅलंट AL प्लस SI सिलिकॉन. ट्रायव्हॅलंट AL then equal to silicon plus AL. डायग्राम ड्रॉ कर. होल पॉझिटिव्ह.
झाली डायग्राम. ओके. देन एन टाईप पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये ट्रायव्हॅलंट AL अँड सिलिकॉन. ओके. सो याच्यामध्ये काय असतो, हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन काय करतो, देतो, राईट. आणि जिथे तो इलेक्ट्रॉन देतो तिथे एक होल क्रिएट होतं. अँड देन होल क्रिएट झाल्यानंतर तो कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. होल क्रिएट झाल्यानंतर तो असतो पॉझिटिव्ह चार्ज. फर्स्ट अपॉन सेमीकंडक्टर म्हणजे काय, एक जो डिव्हाइस असतो, फॉर एक्झाम्पल आपण जर लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात स्टेबल होण्यासाठी, 8 लागतात, राईट. बट ज्याच्याकडे 1, 2 अँड 3 असतात, सो ते काय करतात, डोनेट करतात. सो त्यांना काय म्हणतात, कंडक्टर्स म्हणतात. ओके. अँड 5, 6, 7 हे काय असतात, इन्सुलेटर्स असतात आणि हे कंडक्टर. ज्याच्याकडे लास्ट शेलमध्ये 4 असतात, सो त्यांना काय म्हणतात, सेमीकंडक्टर. आणि प्रत्येक याच्यातला एनर्जी गॅप कसा असतो, फर्स्ट अपॉन इन्सुलेटरमधला एनर्जी गॅप म्हणजे व्हॅलन्स बँड आणि कोव्हॅलंट बँडमधला डिस्टन्स, तो कसा असतो, मॅक्झिमम असतो. सेमीकंडक्टर्समधला कसा असतो, मिनिमम असतो. अँड देन लास्ट वन कंडक्टर्समधला कसा असतो, सगळ्यात स्मॉल असतो. मग त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर म्हणजे काय, जे एक डिव्हाइस आहे ज्याच्या लास्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते काय करतात, कंडक्टिव्हिटीला प्रॉपर्टी कंडक्टिव्हिटी कर, सो त्याला म्हणतात सेमीकंडक्टर. मग सेमीकंडक्टरमध्ये 2 टाईप्स आहे, एक कुठला, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि एक आहे एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सो इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर कसे असतात, इन प्युअर फॉर्ममध्ये असतात, इन प्युअर फॉर्ममध्ये. आणि एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर कसे असतात, इन इम्प्युअर फॉर्ममध्ये. सो एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे हे 2 टाईप्स आहे, पी टाईप सेमीकंडक्टर अँड एन टाईप सेमीकंडक्टर. सो पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय सांगितलं, पॉझिटिव्ह म्हणजे होल्सची काय असते, मेजॉरिटी असते, राईट. होल्सची असते मेजॉरिटी आणि इलेक्ट्रॉन्सची काय असते, मायनॉरिटी. त्याच्याच अपोजिट इकडे एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्सची काय असते, मेजॉरिटी असते आणि होल्सची काय असते, मायनॉरिटी असते. दॅट्स इट्स. त्याला काय म्हणतात मग, एन टाईप सेमीकंडक्टर. सेकंड टाईप घे, एन टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टर, आता तिथे कुठला होता, ट्रायव्हॅलंट होता, राईट. इथे कुठला येणार आहे, पेंटाव्हॅलंट, सिलिकॉनचा, SB, SI, SB, पेंटाव्हॅलंट ऑफ सिलिकॉन. ओके. हे काय आहे, इलेक्ट्रॉन्स. एन टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टर, electrons are majority, electrons are majority and holes are minority, and holes are minority. Charge carrier, charge carrier. ओके. जस्ट 2 मार्क्स या 3 मार्क्सला हे विचारू शकतात. टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. फर्स्ट इंट्रेन्सिक, सेकंड एक्सट्रेन्सिक, अँड देन एक्सट्रेन्सिकमध्ये पी टाईप सेमीकंडक्टर अँड एन टाईप्स. डायग्राम काढून. झालं. ओके. नेक्स्ट हेडिंग टाका, PN जंक्शन डायोड. नेक्स्ट हेडिंग,
जंक्शन डायोड. डायग्राम ड्रॉ करून घ्या. ओके. पी एन जंक्शनमध्ये पी टाईप आणि एन टाईप असतं. मग पी टाईपमध्ये काय मोस्ट ऑफ जे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतात तिथे होल्स क्रिएट होतात. सो इकडे काय निगेटिव्ह आणि इकडे काय पॉझिटिव्ह. इकडे मेजॉरिटी कोणाची असते एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्सची आणि मायनॉरिटी असते होल्सची. सेम पी टाईपमध्ये मेजॉरिटी असते होल्सची आणि मायनॉरिटी असते इलेक्ट्रॉन्सची. सो ह्या लेअरला पी एन जंक्शन पण म्हणतात आणि डिप्लेशन लेअर पण म्हणतात आणि बॅरियर पण म्हणतात. ओके. सो हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं असतं, एक डायोड. डायोडचं माहिती पॉझिटिव्ह टर्मिनल असतं ॲनोड अँड निगेटिव्ह टर्मिनल असतं कॅथोड. सो याच्यामध्ये 2 टर्मिनल्समध्ये जो लेअर्स तयार होतो त्याला काय म्हणतात पी एन जंक्शन. जे इलेक्ट्रॉन्स काय करतात डोनेट करतात आणि मग तिथे काय क्रिएट होतो होल क्रिएट होतो. आणि जे ॲक्सेप्ट करतात तिथे मग पी टाईप आणि एन टाईपमध्ये दोघांचं कंबाईन जो बनतो पी एन जंक्शन डायोड. डायग्राम काढली. पी एन जंक्शन डायोड इज सॉरी पी एन जंक्शन डायोड इज a two-terminal TW, a two-terminal semiconductor device, two-terminal semiconductor device that allows electric current to flow is in only one direction. Okay. Next घ्या टाइप्स ऑफ बायसिंग. जस्ट 2 मार्क्स लिहू शकता. डायग्राम काढली. नेक्स्ट हेडिंग टाका टाइप्स ऑफ बायसिंग. टाइप्स ऑफ बायसिंग. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फॉरवर्ड बायसिंग. and second आहे रिव्हर्स बायसिंग. ओके.
सो फॉरवर्ड बायसिंगमध्ये काय, पॉझिटिव्ह टर्मिनल देन पॉझिटिव्हकडेच जाणार. फॉर एक्झाम्पल डायग्राम काढून घ्या ही. सेम पी टाईप, एन टाईप. इथे होल्स, पॉझिटिव्ह होल्स ड्रॉ केले तरी चालेल, पॉझिटिव्ह केलं तरी चालेल. फक्त हीच ड्रॉ करा, ही नका करा. ओके, फॉरवर्ड बायसिंग मीन्स काय, पी मीन्स पॉझिटिव्ह, देन पॉझिटिव्ह टर्मिनल टू कनेक्ट पॉझिटिव्ह. ओके, बॅटरीच्या पॉझिटिव्हला पी टाईप सेमी कंडक्टर हे कनेक्ट कोणाला असतात, पॉझिटिव्हला. ओके, म्हणजे पी टू पी, पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह. सो त्या बायसिंगला काय म्हणतात, फॉरवर्ड बायसिंग. त्याच्याच अपोजिट इकडे रिव्हर्स बायसिंग. रिव्हर्स बायसिंग काय आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल कोणाला आहे, निगेटिव्हला, अँड देन निगेटिव्ह कोणाला आहे, पॉझिटिव्हला. म्हणजे पी कडून निगेटिव्ह आणि एन कडून पॉझिटिव्ह. सो याला काय म्हणतात, रिव्हर्स बायसिंग. हेडिंग टाकलं फॉरवर्ड बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग इज कनेक्टेड P type semiconductor to positive terminal and N type semiconductor to connected negative terminal. In forward biasing, current can flow. Okay. Next मध्ये forward IV characteristics current. Forward IV characteristics current. Then diagram काढून घे, graphically represent. इकडे व्होल्टेज, इकडे करंट. काय झालं, झालं. सेकंड टाईप टाका, रिव्हर्स बायसिंग. डायग्राम काढा.
झाली डायग्राम. In reverse biasing, p-type connected in negative, and n-type connected positive. So in reverse biasing, current cannot flow. Next, reverse IV characteristics. Then reverse मध्ये असणारे म्हणजे तो निगेटिव्ह टर्मिनलला. सो हा झाला रिव्हर्स. जस्ट ड्रॉ ग्राफ. झालं. ओके, कळालं. फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस. पी टाईप कनेक्टेड कोणाला असतं? पॉझिटिव्हला. अँड एन टाईप कनेक्टेड असतं निगेटिव्हला. सो त्याचं ग्राफिकली रिप्रेझेंट फॉरवर्ड बाय म्हणून त्याला म्हणतात फॉरवर्ड बायस. त्याच्याच अपोजिट रिव्हर्स बायस, पी टाईप कनेक्टेड असतं निगेटिव्हला आणि एन टाईप कनेक्टेड असतं पॉझिटिव्हला. म्हणजे तो ग्राफ कुठल्या साईडला जातो? रिव्हर्सला. हा फॉरवर्ड जसा गेला होता त्याच्या अपोजिटने रिव्हर्सला. नेक्स्ट हेडिंग टाका, पी एन जंक्शन डायोड ॲज PN junction diode as rectifier. PN junction diode as a rectifier. ओके, रेक्टिफायर म्हणजे काय? हे एक डिव्हाइस आहे जे AC ला कन्वर्ट करतं DC मध्ये. अँड देन त्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? रेक्टिफिकेशन. AC ला कन्वर्ट कशामध्ये करतं? त्याची ब्लॉक डायग्राम सेपरेट आहे. AC ला कन्वर्ट करतं अल्टरनेटिव्ह करंटला, कन्वर्ट करतं डायरेक्ट करंटला. सो त्याला काय म्हणतात मग? रेक्टिफायर. आणि ही जी प्रोसेस असते याला काय म्हणतात? रेक्टिफिकेशन. मग असे कुठले आहे जे आपल्या घरामध्ये 230 व्होल्टचा सप्लाय येतो, राईट? मग त्याच्यामध्ये प्रेससाठी वेगळा, फ्रीजसाठी वेगळा. मग हे काय करतं? AC टू DC काय करतं? कन्वर्ट करतं. सो त्याला काय म्हणतात मग? रेक्टिफायर. हेडिंग टाका फर्स्ट, रेक्टिफायर. याच्यामध्ये फर्स्ट रेक्टिफायर. रेक्टिफायर इज डिफाईन्ड ॲज a device which is used to convert alternative current
alternative current to direct current. It means AC to DC. Okay. Next heading है rectification. Rectification. Rectification is defined as the process to convert AC to DC. It's called as rectification. Next line मध्ये there are two types. First आहे half wave rectifier. And second आहे full wave rectifier. Okay. Next heading टाका block diagram of rectifier. 3 marks लिहू शकता है. Block diagram of rectifier. डायग्राम काढून घ्या. सॉरी RMS घ्यायचं. झालं.
झाली डायग्राम. ब्लॉक डायग्राम ऑफ रेक्टिफायर. रेक्टिफायर मीन्स काय, कन्वर्ट करतं AC टू DC. फर्स्ट अपॉन AC RMS 230 व्होल्ट आहे. देन प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल. ट्रान्सफॉर्मर काय करतं, AC याला काय करतं, पुढे शिफ्ट करतं. देन डायोड रेक्टिफायर काय करतं, AC टू DC कन्वर्ट. अँड देन फिल्टर काय करतं, थोडेफार कंपोनंट जर ACचे बाकी असतीलच सो ते काय करतात, रिव्हर्स पाठवतात. अँड देन पुढे व्होल्टेज रेग्युलेटरकडून लोडला DC करंट आपल्याला मिळतो. म्हणजे रेक्टिफायरचं जे ब्लॉक डायग्राम आहे, मोस्ट ऑफ फर्स्ट आहे ट्रान्सफॉर्मर, डायोड रेक्टिफायर, फिल्टर, व्होल्टेज रेग्युलेटर अँड देन AC टू DC कन्वर्ट. ठीक आहे, क्लिअर. 3 मार्क्सला विचारलं जातं. फर्स्ट घ्या मग त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट AC मेन्स. फर्स्ट पॉईंट AC 3 मार्क्सला विचारलं जातं, बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे. AC मेन्स MAIN. AC मेन्स फर्स्ट 230 व्होल्ट RMS. 230 व्होल्ट RMS झालं. त्याच्यामध्ये लिहा मग सप्लाय पॉवर टू द सर्किट. सप्लाय पॉवर टू द सर्किट झाला फर्स्ट. सेकंड पॉईंट घ्या ट्रान्सफॉर्मर. सेकंड पॉईंट ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर काय करतं, प्रोव्हाइड करतं. ओके, पोटेन्शियल रिक्वायर. ट्रान्सफॉर्मरच्या पुढे घ्या प्रोव्हाइड रिक्वायर पोटेन्शियल. प्रोव्हाइड रिक्वायर पोटेन्शियल. ओके. थर्ड घ्या डायोड रेक्टिफायर. डायोड रेक्टिफायर. डायोड रेक्टिफायर इज convert alternative current. Diode rectifier is convert alternative current, it means AC, into direct current, it means DC. Diode rectifier चं वर्क काय आहे, AC to DC कन्वर्ट करणं. ओके. नेक्स्ट फिल्टर. फुट नंबर फिल्टर. फिल्टरमध्ये घ्या मग रिमूव्ह AC components. remove AC components from DC output. from DC output. नेक्स्ट ब्लॉक घ्या व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर इज regulates the voltage. regulates the voltage. म्हणजेच ॲज युजल तो 230 व्होल्टचा सप्लाय पाठवत नाही. क्लिअर. 3 मार्क्स लिहू शकतं. मे बी फक्त डायग्राम पण येऊ शकते 2 मार्क्सला. ड्रॉ द नीट अँड लेबल डायग्राम ऑफ ब्लॉक डायग्राम ऑफ रेक्टिफायर. टाईम असलं तर ब्लॉक्सचे नावं लिहिले तरी चालेल. ठीक आहे. नेक्स्ट घ्या एक्सप्लेन द हाफ वेव्ह रेक्टिफायर. एक्सप्लेन हाफ वेव्ह रेक्टिफायर 3 to 4 मार्क्सला. हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके. डायग्राम काढून घ्या. प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल. डायोड. V output.
ओके. हाफ वेव रेक्टिफायर आणि फुल वेव रेक्टिफायरमध्ये इतकाच डिफरन्स आहे, ज्याच्यामध्ये हाफ वेवमध्ये पी एन जंक्शन डायोड हा एकच कनेक्टेड आहे आणि फुलमध्ये 2 कनेक्टेड आहे. फुलमध्ये 2 कनेक्टेड असल्यामुळे त्याची जी वेव डायग्राम आहे ती निगेटिव्हची काय होऊन जाते, पॉझिटिव्ह होऊन जाते. देन त्याची डायग्राम अशी येते. आणि हाफ वेव रेक्टिफायरमध्ये एकच पी एन जंक्शन डायोड असल्यामुळे सायनोसायडल वेव ते पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ओके, डायग्राम झाली. हाफ वेव रेक्टिफायर इट कन्वर्ट इट AC टू DC. रेक्टिफायर म्हटल्यावर त्याचं वर्क तेच असणार आहे, कन्वर्ट AC टू DC. हाफ वेव रेक्टिफायर consist of PN junction diode, consist of PN junction diode, transformer, AC input and RL load. Next line मध्ये the transformer AC input, 1 PN junction diode and लोड. हे कसे कनेक्टेड आहे, हे एकमेकांना परपेंडिक्युलर, राईट. इन ब्रॅकेट कशामध्ये म्हणजे सिरीजमध्ये. नेक्स्ट लाईनमध्ये प्रायमरी कॉईल ऑफ ट्रान्सफॉर्मर, ही प्रायमरी आहे आणि ही सेकंडरी. प्रायमरी कॉईल ऑफ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू AC input. And secondary coil is connected. Fast होतंय का? In series, and secondary coil is connected in series with PN junction diode, and RL, it means load. RL. Next, third point, fourth point, during positive half cycle, diode is in forward bias, hence it can conduct current, through it. Obviously positive forward असणारे तर निगेटिव्ह कसे असणारे, रिवर्स. नेक्स्ट पॉइंट, ड्यूरिंग निगेटिव्ह हाफ सायकल, diode is in reverse bias. That means it cannot conduct current through it. ओके, म्हणजे निगेटिव्ह कडून तो करंट कंडक्ट करू शकत नाही. नेक्स्ट घ्या, इनपुट हेडिंग टाका, सब हेडिंग त्यातलंच ग्राफिकली रिप्रेझेंट. इनपुट अँड आउटपुट वेव सिग्नल
input and output wave signal of half wave rectifier. Half wave rectifier. कशी येईल मग डायग्राम? फर्स्ट सायनोसायडल वेव्ह अँड देन नेक्स्ट काय आहे, ती निगेटिव्ह कडून कंडक्ट होत नाही. काढून घे. इनपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज. हे आहे इनपुट व्होल्टेज, हे आहे आउटपुट व्होल्टेज. जरी ती सायनोसायडल वेव्ह होते पण AC टू DC करताना ती काय होते, निगेटिव्ह राहत नाही. फक्त कुठलं राहते, फॉरवर्ड बायसिंग, म्हणजे फक्त पॉझिटिव्ह. कारण निगेटिव्ह करंट रिव्हर्स करून तो करंट फ्लो करत नाही. व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू ऑब्विसली काय असणार आहे, टाईम. झालं. नेक्स्ट हेडिंग टाका, फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर हेडिंग टाका, देन डायग्राम ड्रॉ करा. झाली डायग्राम. ओके. याच्यामध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल कुठून कुठे जाते, APQRC, अँड देन निगेटिव्ह हाफ सायकल BQ, B कडून Q कडे, R कडून C कडे. मग पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल याच्यामध्ये काय असणार आहे, पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह ॲज इट इज जी असते आपली इनपुट सायनोसायडल, अँड देन निगेटिव्हकडे काय होऊन जातं, तर पॉझिटिव्ह होऊन जातं. सो काय आपली DCची डायग्राम कशी येते, डायरेक्ट करंटची डायरेक्टली वेव्ह फॉर्ममध्ये येते. झाली डायग्राम. फुल वेव्ह रेक्टिफायर घ्या त्याच्यामध्ये. झाली डायग्राम. इट कन्सिस्ट ऑफ it consists of AC input source. It consists of AC input source, transformer, two diodes, and load. काय झालं, काय, ट्रान्सफॉर्मर अँड 2, लक्ष नव्हतं ना, डायग्राम हीच आहे का, कतीचे, डायोड्स अँड लोड. सेकंड पॉईंट, प्रायमरी कॉईल
Second point, primary coil of transformer is connected AC input. It's connected AC input. And secondary coil is connected diode 1 and diode 2 and load. सेकंडरी कॉईल कोणाकोणाला कनेक्टेड आहे, पी एन जंक्शन डायोड फर्स्ट अँड सेकंड, 2 डायोड घेतलेले आपण इथे. हाफमध्ये किती होता, एकच डायोड होता, राईट. डायोड 1, डायोड 2 अँड लोड, याला कोण कनेक्टेड आहे, सेकंडरी कॉईल. नेक्स्ट पॉइंट, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल diode D1 is in reverse bias, hence current flow through एक सेकंड सॉरी, मी काय सांगितलं, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड D1, राईट, इज इन फॉरवर्ड बायस and diode D2 is in reverse bias, hence current flow through कुठून करंट फ्लो, कुठून होईल मग, फॉरवर्ड कोण आहे, D1 आहे, राईट. सो करंट पण कोणाकडनं फ्लो होईल, D1 कडून. hence current flow through the D1, and current not flow through the D2. And it follows the path कुठला येईल आता, फक्त D1 कडून करंट फ्लो होतोय, ओके. म्हणजे कुठला पाथ येईल, A, P, Q, R and C, क्लिअर. and the path flow A, P, Q, R, C. कुठली सायकल आहे ही, हाफ सायकल. कोणाकडनं कुठला करंट वाढतोय, फॉरवर्ड, कुठून, D1 कडून. आणि पाथ कुठला आहे मग, A, P, Q, R, C. नेक्स्ट लाईनमध्ये नेक्स्ट पॉईंट घ्या, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल, ही पॉझिटिव्ह, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल डायोड D2 is in forward bias, and D1 is in reverse bias. hence current flow, आता कुठून करंट फ्लो होईल, D2 कडून. hence current flow D2, and current not flow कुठनं, D1 कडनं. hence current not flow D1. it follows the path कुठलं येईल आता, B कडून कुठे, P कडे, P कडून Q कडे, Q कडून R कडे, and then R कडून C कडे. B, P, Q, R, C, कारण डायोड D1 काय आहे, रिव्हर्स बायस, म्हणजे ब्लॉक आहे, क्लिअर. hence it flows the path B, P, Q, R,
सी कुठल्या याला निगेटिव्ह हाफ सायकलला कुठला आहे रिव्हर्स बायसमध्ये कोण आहे रिव्हर्स बायसमध्ये D2 आहे आणि D1 आहे आणि फॉरवर्डमध्ये D2 आहे पाथ कुठला आहे मग BPQRC क्लिअर नेक्स्ट लाईनमध्ये घ्या इनपुट अँड आउटपुट वेवफॉर्म सब हेडिंग इनपुट अँड आउटपुट वेवफॉर्म in full wave rectifier कशी येईल मग फर्स्ट जी आपली आहे सायनोसायडल ओके D1ची कशी असणार आहे फक्त अशी कारण त्याच्यामध्ये सेकंड D2ची कशी असणार आहे अशी सॉरी D2ची कशी असणार आहे सेम फक्त याच्या निगेटिव्ह टर्मिनलला ज्याचं इथे निगेटिव्ह आहे तिथे तो कनेक्ट असणार आहे आणि आउटपुट काय ओके फर्स्ट आहे D1 सेकंड आहे D2 हे आहे इनपुट व्होल्टेज हे आहे आउटपुट व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाईम काढून घ्या डायग्राम तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा हाफ वेव आणि फुल वेव दोघे 3 मार्क्स लिहू शकता आणि सपोज द कंबाईन विचारलेच तर 5 मार्क्सला क्लिअर ओके परत एक्सप्लेन करते पॉझिटिव्ह हाफ सायकल हाफ काय होणार फुल होणार मग त्याच्यामध्ये फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल ज्याच्यात फॉरवर्ड बायसिंगला कोण आहे डायोड 1 आहे जो फॉरवर्ड बायसिंगला असतो तो कनेक्टेड असतो जो रिव्हर्स बायस असतो तो आपण काय करून ठेवतो ब्लॉक करून ठेवतो ओके त्याच्यातनं करंट फ्लो होणार नाही मग फॉरवर्ड बायसला असण्यावर पाथ कुठला तयार होतो APQRC क्लिअर अँड नेक्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये फॉरवर्ड बायसला D2 आहे आणि ब्लॉक कुठला केलेला आपण D1 सो मग पाथ कुठला होतो BPQRC निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड देन त्याचं आउटपुट कसं येतं या फॉर्ममध्ये म्हणून AC टू DC म्हणजे इनपुट व्होल्टेज टू आउटपुट व्होल्टेज डायोड D1चं फर्स्ट कोण असतो रिव्हर्स म्हणजे D1 कनेक्ट असतो आणि सेकंडमध्ये D2 असतो आणि दोघांचं टोटल आपला काय आहे तो ग्राफिकली रिप्रेझेंट दॅट्स इट नेक्स्ट घ्या हेडिंग टाका ॲडव्हान्टेजेस ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर 2 मार्क्स लिहू शकता ॲडव्हान्टेजेस ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर फक्त फुल वेव्हचेच आहे फर्स्ट ॲडव्हान्टेज rectification take place in both the cycle of the AC input second advantage efficiency of full wave rectifier is higher than the half wave rectifier ऑब्वियसली 2 डायोड आहे तर कसं असणार आहे जास्तच असणार एफिशियन्सी त्याची
half wave rectifier. Next, the ripple in sorry, third advantage, the ripple in full wave rectifier, the ripple in full wave rectifier is less than that in half wave rectifier. इफिशियन्सी जास्त असणार आहे आणि रिपल कसं असणार आहे, कमी असणार आहे. इज लेस दॅन हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके, काही डाऊट आहे याच्यामध्ये? याच्या पुढचेच आहे जे फोटो डायोड्स. मग त्याच्यामध्ये झेनर डायोड, सोलार सेल. ओके, ते बघूया नेक्स्ट लेक्चरला. काय काय बघितलं? फर्स्ट सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर म्हणजे काय? सॉरी, काय सेमीकंडक्टर? लेट आलो आम्ही. विच कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेल. किती असतात? 4. ओके, फॉर एक्झाम्पल याचं काय? सिलिकॉन, जर्मेनियम. फक्त कार्बन जो आहे तो काय असतो, त्याचे म्हणजे जे बँड असतात तो एकदम टाईटली असतात. मग त्याच्यामध्ये फर्स्ट एनर्जी गॅप जो असतो तो कंडक्टर्समध्ये कसा असतो? एनर्जी गॅप कंडक्टर्समध्ये कसा असतो? इन्सुलेटर्स अँड सेमीकंडक्टरमध्ये, राईट. सो इन्सुलेटर्स म्हणजे काय? इन्सुलेटर्स कोणाला म्हणतात? ॲक्सेप्ट करणारे का डोनेट करणारे? ॲक्सेप्टर. ॲक्सेप्ट करणारे कोण? नाही, कंडक्टर्स डोनेट करतात. आणि सेमीकंडक्टर जे असतात 4 लास्ट सेलमध्ये ते त्यांचा मिडल 5, 6, 7 हे इन्सुलेटर्स असतात आणि 1, 2, 3 हे कंडक्टर्स असतात. ओके, आणि मग कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स यांच्यामधलं कोण असतात? सेमीकंडक्टर्स. इन्सुलेटरमध्ये पण कंडक्टर्समध्ये पण माहिती, बॅड कंडक्टर, गुड कंडक्टर्स माहिती ना. बॅड कंडक्टर्स मीन्स काय? राईट. आणि गुड कंडक्टर्स मीन्स काय? राईट. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ कुठलं? सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरचे 2 टाईप्स आहे. कुठले? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे काय? इन प्युअर फॉर्ममध्ये असतात आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे इन इम्प्युअर फॉर्ममध्ये असतात. सो एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये पण 2 टाईप्स आहे, पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर. मग पी टाईप सेमीकंडक्टर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मेजॉरिटी असते ती पॉझिटिव्ह होल्सची आणि मायनॉरिटी असते ती इलेक्ट्रॉन्सची. आणि एन टाईपमध्ये काय? मेजॉरिटी असते ती इलेक्ट्रॉन्सची आणि मायनॉरिटी असते ती होल्सची. सो त्याला म्हणतात एन टाईप. आणि ज्याच्यामध्ये मेजॉरिटी असते होल्सची त्याला म्हणतात पी टाईप. ओके, ठीक आहे. आणि पी एन जंक्शन डायोड म्हणजे दोघांचं कंबाईन, जे होल्स क्रिएट करून पी टाईप कोणाकडे कनेक्ट असतं? पॉझिटिव्हकडे. आणि एन टाईप कोणाकडे कनेक्टेड असतं? निगेटिव्हकडे. सो त्याला काय म्हणतात? पी एन पी जंक्शन. आणि एन पी एन म्हणजे काय? पी टाईप कनेक्टेड असतं निगेटिव्हकडे आणि एन टाईप कनेक्टेड असतं पॉझिटिव्हकडे. सो त्याला म्हणतात एन पी एन जंक्शन डायोड. मग त्याच्यानंतर कुठलं बघितलं? रेक्टिफायर. रेक्टिफायर मीन्स काय? AC टू DC कन्वर्ट करतात. रेक्टिफिकेशन म्हणजे त्या प्रोसेसला म्हणतात रेक्टिफिकेशन. मग त्याची ब्लॉक डायग्राम पाहिली. ब्लॉक डायग्राममध्ये फर्स्ट कोण होतं? ट्रान्सफॉर्मर. सेकंड कोण होतं? थर्ड फिल्टर. अँड फोर्थ व्होल्टेज रेग्युलेटर. त्याचे 2 टाईप्स आहे रेक्टिफायरचे. कुठले? हाफ वेव्ह अँड फुल वेव्ह. हाफ वेव्हमध्ये पी एन जंक्शन डायोड किती असतो? एकच असतो आणि देन RL कनेक्टेड असतं सिरीजमध्ये. आणि सेकंड फुल वेव्हमध्ये किती असतं? डायोड 2 असतात. जर रिव्हर्समध्ये फर्स्ट असेल तर तो तिथून करंट फ्लो करत नाही, जो फॉरवर्डमध्ये असतो तिथून करंट फ्लो करतो. आणि जो कुठलाही असतो D1 D2 जो फॉरवर्ड बायसिंग असतो तिथून करंट फ्लो करतो आणि जो रिव्हर्स असतो तो ब्लॉक असतो. मग त्याचे 2 टाईप बघितले पाथचे. मग पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल. ओके, अँड देन त्याची वेव्ह डायग्राम कशी होते? DC करंटची डायरेक्ट. ठीक आहे, काही डाऊट आहे याच्यामध्ये?